हॅलो, नमस्कार. SSC बोर्ड राज्यमंडळ यांनी दिलेल्या सुधारित आराखड्यानुसार इयत्ता 9वी व 10वी त्यात हा व्हिडिओ 10वी सुधारित मूल्यमापन आराखडा विषय विज्ञान 1 व 2 मूल्यमापन आराखड्यामध्ये 10वीच्या विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 व भाग 2च्या विज्ञान या विषयामध्ये यासाठी नवीन जो काही बदल पुस्तकामध्ये केलेला आहे. विज्ञान म्हणजे एखाद्या घटनेमागील नेमके कारण जाणून घेणे. प्रत्येक मूल जात्यात चौकस असते. बोलायला लागल्याबरोबर ते काय आहे, ते काय आहे, हे काय आहे, अशा प्रकारचा प्रश्नांचा भडीमार करून ते अवतीभोवती असणाऱ्या वस्तूंची ओळख करून घ्यायला शिकते. हेच मूल थोडे मोठे झाले की असेच का आणि तसेच का, हे असेच का घडते, ते तसेच का घडते, त्यांच्या प्रश्नांचे स्वरूप बदलत जाते व ते घटनांमागील कारणांचा शोध घेऊ लागते. बालवयात कुटुंबातील व्यक्तींकडून अशी त्यांची शिकण्याची सुरुवात होते. प्राथमिक शाळेत पाठ्यपुस्तकातून त्यांच्या परिसरातील घटनांची वस्तूंची ओळख होते. माहिती विविध अनुभवातून देण्याची जबाबदारी आपल्या शिक्षकांवर येते. एखाद्या घटनेबद्दल कुतूहल, जिज्ञासा, स्वतः करून पाहणे, अनुभव घेणे या उपजत गुणांचा विचार करून राष्ट्रीय आराखडा 2005 म्हणजेच NCF 2005 नुसार प्राथमिक आणि माध्यमिक अभ्यासक्रमाची रचना करत असताना ज्ञानरचनावाद अंगीकारला गेला. या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनाने राज्य अभ्यासक्रम आराखडा 2010 नुसार शालेय स्तरावर अभ्यासक्रमाची मांडणी केली. अभ्यासक्रम जरी विद्यार्थी केंद्रित असला तरी मूल्यमापनासाठी असणारे प्रश्नांचे स्वरूप मात्र घोकंपट्टीवर म्हणजेच अधिकतर माहितीवर आधारित होते. पण नवीन अभ्यासक्रमात मात्र पाठ्यपुस्तकामध्ये पाठांची रचनाच विद्यार्थी केंद्रित केली गेलेली आहे. हे करून पहा, शोधा, माहिती मिळवा, थोडे जाणूया, हे असेच का, इंटरनेट माझा मित्र या माध्यमातून मुलांना स्वतःची कृती करून पाहण्याचा वाव मिळावा, त्यांना मत मांडण्याची संधी मिळावी असे पर्याय उपलब्ध करून दिले गेले आहेत. त्यामुळेच विषय सहज, सोपा आणि रंजक वाटू लागला आहे. मूल्यमापन करताना विद्यार्थ्यांना आता कितपत समजले आहे हे ठरवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नांची गरज निर्माण झाली आणि त्यातूनच प्रचलित मूल्यमापन पद्धतीऐवजी प्रश्नपत्रिका हा विचार समोर आला आणि त्यातूनच कृतीपत्रिकेचाच जन्म झाला असे म्हणता येईल. आता मूल्यमापन पद्धतीमागची भूमिका. प्रचलित मूल्यमापन पद्धतीत ज्ञान व आकलन या क्षमतांवर आधारित प्रश्नांवर जास्त भर असल्यामुळे स्वाभाविकपणे शिकणे व शिकवणे या दोन्ही क्रियांचा पाठांतराकडे कल होता. परंतु अशा प्रकारे मूल्यमापन झालेला विद्यार्थी मात्र व्यावहारिक जगात कौशल्य आणि उपयोजनात मागे पडत होता. विद्यार्थ्याचे योग्य प्रकारे मूल्यमापन व्हावे यासाठी मूल्यमापन पद्धतीत बदल करण्यात येत आहे. आता मूल्यमापन पद्धतीत काय बदल असतील तर अगोदरची प्रश्नपत्रिका गेली आणि आता कृतीपत्रिका आली. पूर्वीच्या प्रश्नपत्रिका ह्या शिक्षक केंद्रित होत्या, आता मात्र प्रश्नपत्रिका विद्यार्थी केंद्रित झालेल्या आहेत. कृतीपत्रिकेसाठी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त वाचन करावे लागणार आहे. विद्यार्थ्यांच्या मताला कृतीपत्रिकेत विशेष अनन्य असं महत्त्व देण्यात आले आहे. त्यामुळे केवळ पाठांतरावर गुण मिळवणे कठीण होणार आहे. म्हणजेच प्रचलित अध्ययन अध्यापन पद्धती बदलाव्याच लागणार आहेत. ज्ञान प्रत्यक्ष अनुभवातून प्राप्त केल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका सोडवणे सुलभ होणार आहे. प्रचलित शिक्षण पद्धतीत ज्या परीक्षाभिमुख होत्या त्यांना ज्ञानाभिमुख होण्यासाठी अभ्यासक्रमासोबतच परीक्षा पद्धत बदलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला गेला. आता प्रश्नपत्रिका तयार करताना शिक्षकांसाठी काय सूचना दिलेल्या आहेत
तर प्रश्नांची रचना करताना प्रामुख्याने मुक्तोत्तरी आणि विचारप्रवर्तक प्रश्नांचा विचार करण्यात यावा असं सांगण्यात आलेले आहे। ओगतक्ता, संकल्पना चित्र पूर्ण करा यांचाही प्रश्न प्रकारात समावेश करावा असेही सूचित केलेले आहे। विस्तृत स्वरूपाच्या प्रश्न प्रकारात नियमांचा, गुणधर्मांचा पडताळा घेण्याची कृती तसेच एखादे विधान सिद्ध करून दाखवण्याची कृती अशा प्रकारचे प्रश्न असावेत असे सांगितलेले आहे। अधिक गुणांच्या प्रश्नांना परिच्छेद वाचन करून उत्तरे सोडवा हा पर्याय द्यावा। लघुत्तरीय प्रश्नांची चुकीची आकृती दुरुस्त करा, आकृती पूर्ण करा, आकृती ओळखा, उदाहरण परिपथाची जोडणी करणे, अन्नसाखळी पूर्ण करणे असे प्रश्न असावेत। समीकरणे गणितीय उदाहरणे व्यवहारी संबंधित असावी। अभिक्रियांना नावे देणे, फायदे तोटे सांगणे यावर आधारित प्रश्न असावेत। तर ही झाली त्याची प्रस्तावना आणि आता आपण मूल्यमापनाच्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धती ओळखू। मी रोहिदास एकाड। आता 9वीत काय आराखड्यात बदल झालेला आहे त्याच्याबद्दल ही विषयाची मांडणी करताना त्याची प्रस्तावना आणि त्याची मांडणी करत असताना ज्ञानरचनावाद कसा आला आणि ज्ञानरचनावाद भूमिका काय बदललेली आहे आणि त्याच्यातनं मूल्यमापन पद्धतीमध्ये काय बदल झाला, त्या बदलामागं नेमकं काय कारण होतं, या सर्व गोष्टीचा वाप प्रस्तावनेमध्ये करण्यात आलेला आहे। आता प्रश्नपत्रिका तयार करताना अधिक गुणांच्या परिच्छेदाच्या म्हणजे विचारण्यात यावा असं सूचित केलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये शास्त्रीय कारण प्रकारात घटना कृती देऊन त्यामागील शास्त्रीय कारण मीमांसा करा असे प्रश्न असावेत। वरील सर्व प्रश्नांच्या प्रकाराचे मूल्यमापन करताना मुक्तोत्तरी उत्तराचा योग्य विचार करा। विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तींचा व तार्किक शक्तींचाही योग्य विचार करावा असे सांगितलेले आहे। आता प्रश्नपत्रिका सोडवण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायच्या बाबी: स्वतःच्या भाषेत उत्तरे मांडण्याची सवय असावी। दिलेला प्रश्न कोणत्या संकल्पनावर आधारित आहे ते ओळखता यावे। कृतीवरून प्रयोग ओळखणे, प्रयोगावरून साहित्य ओळखणे, प्रयोगाची निरीक्षणे लिहिता येणे, निरीक्षणावरून निष्कर्ष मांडता येणे, उपाययोजना सुचविता येणे, दिलेला परिच्छेद पूर्ण करता येणे अशा प्रकारच्या प्रश्नांची तयारी विद्यार्थ्यांना करावी लागणार आहे। आता 10वी सायन्स आणि टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट। आता विज्ञानाची मांडणी करताना 2 भागात मांडणी केलेली आहे, भाग 1 भाग 2। आता भाग 1 मध्ये भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राचा विचार केलेला आहे। भाग 2 मध्ये जीवशास्त्र, पेशीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, पर्यावरण, अवकाश अशा वेगवेगळ्या शास्त्रांचा एकत्रित अभ्यास आपल्याला भाग 2 मध्ये करावा लागणार आहे। आता पहिल्या भागामध्ये 10वीला किती प्रकरणं आहेत, नेहमी आपण आपलं ध्येय डोळ्यासमोर ठेवून 10वीच्या वर्गामध्ये आपल्याला किती मार्क मिळवायचे, आपल्याजवळ जर उद्दिष्ट आणि ध्येय जर आपल्यासमोर असतील तर ते निश्चितच अचीव करायला सोपं जातं। तर एकूण 10 प्रकरणांचा समावेश या म्हणजे भाग 1 मध्ये करण्यात आलेला आहे। तर ग्रॅव्हिटेशन गुरुत्वाकर्षण हे जे प्रकरण आहे ते 3 मार्कांना आणि विथ ऑप्शन 5 मार्क। पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण 4 मार्क आहेत, ऑप्शन्स 6। केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन रासायनिक अभिक्रिया व समीकरणे 4 गुण, ऑप्शन 6। इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट विद्युत धारेचे परिणाम 5 मार्क, ऑप्शन्स 7 मार्कांना। हीट उष्णता ते 3 मार्कांना आहे, 5 मार्क त्याच्यामध्ये ऑप्शन्स येत आहेत। रिफ्रॅक्शन ऑफ लाईट प्रकाशाचे अपवर्तन 5 मार्क, 7 मार्कांना ऑप्शन्स आहेत। लेन्सेस म्हणजेच भिंगे व त्याचे उपयोग 4 मार्क आणि 6 मार्क ऑप्शन। मेटलर्जी धातू विज्ञान 4 गुणांसाठी आहे, ऑप्शन्स आहेत 6। कार्बन कंपाऊंड कार्बनी संयुगे 5 गुण, ऑप्शन्स आहेत 7। स्पेस मिशन अवकाश मोहिमा 3-5 गुणांचे ऑप्शन्स आहेत। असे भाग 1 साठी प्रश्नपत्रिका ऑप्शन्स 60 गुणांचे असेल पण प्रत्यक्ष 40 गुण असणार आहेत। तर मित्रांनो ह्या ह्या पुस्तकाची रचना करताना दैनंदिन जीवनामध्ये तो विद्यार्थी विज्ञान जगायला शिकला पाहिजेत अशा प्रकारची पुस्तकाची भाग 1 ची रचना आहे। आपण आता प्रश्नपत्रिकेच्या नियोजनाकडे जाऊया। आता 9वी आणि 10वीच्या
विज्ञान तंत्रज्ञानासाठी सुधारित आराखडा एकच आहे। आता पूर्वी 80 गुणांच्या इतर जर विषयांचा विचार केला भाषा विषय, तर भाषा विषयांमध्ये 80 गुणांच्या प्रश्नपत्रिकेसाठी फक्त 3 तास वेळ आहे। पण मित्रांनो, विज्ञान 1 आणि विज्ञान 2 असे विभाग झाल्यामुळं एका भागासाठी 2 तास, दुसऱ्या भागासाठी 2 तास, म्हणजे 4 तास आपल्याला मिळणार आहेत। आता यासाठी काही सूचना दिलेल्या आहेत, त्या सर्व आपण प्रश्नपत्रिका सुधारित आराखडा ही करताना वर्षाच्या सुरुवातीलाच आपण जाणून घेणं गरजेचं आहे। सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे। आवश्यक तेथे शास्त्रीय व तांत्रिकदृष्ट्या योग्य नामनिर्देशित आकृत्या काढाव्यात। प्रत्येक प्रश्न मुख्य प्रश्न लिहिण्याची सुरुवात स्वतंत्र पानावर करावी। उजव्या बाजूचे अंक पूर्ण गुण दर्शवतात। प्रश्न क्रमांक 1 अ मधील प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नासाठी प्रथम प्रयत्नास गुण दिले जातील आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपल्या उत्तरपत्रिकेत कसं लिहायचं असा त्याची एक सूचना ठरवून दिलेली। प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नाच्या अचूक उत्तराचा केवळ पर्याय क्रमांक लिहावा। उदाहरणार्थ, जर पहिलं त्यातला उपप्रश्न असेल तर त्याचं उत्तर अ असेल तर लिहायचं। समजा दुसरा प्रश्न असेल तर त्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर क असेल तर कच लिहायचं। तिथं जर इंग्रजीमध्ये आकडे असतील आणि इंग्रजीमध्ये जर पर्याय ABCD असेल तर ABCD पर्याय लिहायचे आहेत। आता आपण पुढं पाहूया। हेच पॅटर्न इंग्लिश विद्यार्थ्यांच्या म्हणजे सेमी विद्यार्थ्यांसाठी की वेळ 2 तास, इन्स्ट्रक्शन ज्या सूचना आहेत। ऑल क्वेश्चन मस्ट बी अटेम्प्ट wherever necessary, scientifically correct diagram and correct labeling should be drawn. Start every main questions on a new page. Number to the right indicates marks. For question number 1A, MCQ mark will be given only for the first attempt. The answer to every MCQ should be written as shown. Example, first A as at this. First A suppose 2C, 3D, 4B, 5C. At this type, write this answer this question MCQ. Next, प्रश्नपत्रिकेचा आराखडा जो असणार आहे त्या आराखड्यामध्ये प्रश्नांचं स्वरूप, प्रश्न किती असतील तर एकूण प्रश्नपत्रिकेमध्ये 4 प्रश्न असतील। त्याच्यामध्ये प्रश्न A मध्ये 2 सेशन असतील, A आणि B। प्रश्न 2 मध्ये सुद्धा A आणि B असतील आणि प्रश्न क्रमांक 3 मध्ये फक्त प्रश्न असेल त्याच्यामध्ये आपण पाहू डिटेल आणि प्रश्न 4। तर प्रश्न A मध्ये 5 MCQ विचारले जातील आणि 5च्या 5 आपल्याला सोडवणं आवश्यक आहे। 1 मार्क प्रत्येकाला 1 मार्क असेल आणि ओनली टेक्स्ट बुक बेस्ड ऑन क्वेश्चन। मित्रांनो, इथं आपल्याला फक्त हा प्रश्न आपल्या पुस्तकामधल्याच घटकांवर येणार आहे। आपण पुस्तकाचा लाईन टू लाईन अभ्यास करणं फार गरजेचं आहे। मार्क 5 असणार आहेत, ऑप्शन सुद्धा 5च आहेत। सर्व कंपल्सरी प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत। मित्रांनो, याचं उत्तर लिहिताना एकचं फक्त त्याचं वर्णाक्षर लिहायचं आहे, गोंधळ करायचा नाही। पुन्हा त्याची उत्तरं परत दुसऱ्या पानावर तिसऱ्या पानावर लिहायचं नाही। प्रश्न क्रमांक 1 मधला बी 5 क्वेश्चन्स ऑफ 1 मार्क इच। 5 क्वेश्चन असणार आहेत आणि ह्याच्यामध्ये क्वेश्चनचा जो टाईप असणार आहे मी तुम्हाला पुढे डिटेलमध्ये सांगणार आहे। त्याच्यामध्ये फक्त रिकाम्या जागा भरा असा प्रश्न नसणार आहेत। नो फिल इन द ब्लँक क्वेश्चन 5 मार्क असतील, सर्व कंपल्सरी। गाळलेल्या जागा सोडून सर्व टाईपचे प्रश्न ते पुढे मी तुम्हाला याच्यावर बोलणार आहे। क्वेश्चन नंबर 2A, 3 सायंटिफिक रिझन्स क्वेश्चन ऑफ 2 मार्क्स इच अटेम्प्ट टू मिनिमम 1 क्वेश्चन फॉर केमिस्ट्री अँड 1 फॉर फिजिक्स। मित्रांनो, इथं 3 प्रश्न विचारले जातील, त्यापैकी 2 सोडवायचे। शास्त्रीय कारण द्या, गुण असणारे 4 आणि ऑप्शन असणारे 6। ह्यामध्ये आपले भाग 2 आहेत, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र। तर प्रत्येक भागावर किमान 1 प्रश्न असणार आहे। अशा प्रकारचे क्वेश्चन नंबर 2A ची B ची रचना असणार आहे। तर हा A होता आणि हा B। क्वेश्चन नंबर 2 मधला आपल्याला आता B पाहणार आहे आपण। हा A पाहिला। 5 क्वेश्चन्स ऑफ द 2 मार्क्स इच अटेम्प्ट एनी 3, मिनिमम 2 फ्रॉम केमिस्ट्री अँड 2 फ्रॉम द फिजिक्स।
म्हणजे एकूण 5 क्वेश्चन असतील, किमान 2 प्रश्न रसायनशास्त्र आणि 2 प्रश्न भौतिकशास्त्रावर असतील आणि या प्रश्नामध्ये आपल्याला 3 सोडवायचे, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क असणार आहेत, 6 गुण, पण इथं ऑप्शन 10 गुणांचे असणार आहेत, कारण 5 विचारले जाणार आहेत, 3च सोडवायचे, 2 जादा क्वेश्चन या ठिकाणी आपल्याला दिलेले जाणार आहेत। आता क्वेश्चन नंबर 3 याच्यामध्ये 8 क्वेश्चन विचारले जातील, 3 मार्कांना प्रत्येक प्रश्न असेल। अटेम्प्ट एनी 5, 4 फ्रॉम केमिस्ट्री अँड 4 फॉर फ्रॉम फिजिक्स, म्हणजे याच्यामध्ये फिजिक्सचे 4 प्रश्न आणि रसायनशास्त्राचे 4 प्रश्न, 15 प्रश्न। मित्रांनो, मोठ्या याच्यामध्ये 15 गुण मिळवण्यासाठी या प्रश्नाची फार डिटेलमध्ये तयारी करणं आवश्यक आहे। 24 ऑप्शन मार्क असणार आहेत। क्वेश्चन नंबर 4 याच्यामध्ये 2 क्वेश्चन्स ऑफ 5 मार्क्स अटेम्प्ट ओनली 1 मार्क, 1 फ्रॉम केमिस्ट्री अँड 1 फॉर फिजिक्स 5 मार्क्स आणि ऑप्शन सहित 10। अशा प्रकारे आपल्याला 40 गुणांचा पेपर असणार आहे, पण ऑप्शन सहित तो 60 गुणांचा पेपर असणार आहे। आता या प्रश्नामध्ये काय काय विचारले जाईल काय नाही ते आपण पुढे चर्चा करणार आहोत। आता आपण पाहू मराठीमध्ये की आत्ता मी जे इंग्रजीमध्ये सांगितलं आणि तेच मराठीमध्ये इथं आहे की 1 गुणांचे 5 प्रश्न पाठ्यपुस्तकावर आधारित, 1 गुणांचे 5 प्रश्न रिकाम्या जागा प्रकार वगळून इतर सर्व टाईप असणार आहेत, 2 गुणांचे शास्त्रीय कारणे लिहा, किमान 1 रसायनशास्त्र 1 भौतिकशास्त्र संबंधित घटकावर आधारित, 2 गुणांचे 5 प्रश्न किमान 2 रसायनशास्त्र आणि 2 भौतिकशास्त्र या घटकांवर आधारित असतील असे। आणि प्रश्न क्रमांक 3 मध्ये 3 गुणांचे 8 प्रश्न 5 सोडवायचे, 4 भौतिकशास्त्र 4 रसायनशास्त्र 15 गुण आणि 24 ऑप्शन सहित। 5 गुणांचे 2 प्रश्न कोणतेही 1 प्रश्न सोडवणे, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र संबंधित घटकांवर आधारित 5 आणि अशा 40 गुणांचा पेपर असणारे, पण विचारला जाणारे 60 गुणांचा। आता पुढे आपण पाहणार आहे की भाग 2 साठीची रचना जी आहे ती रचना अशीच आहे। आता आपल्याला जी प्रकरणं दिलेली आहेत ती प्रकरणं एकूण 10 दिलेले आहेत आणि मित्रांनो ही सर्वच्या सर्व प्रकरणं आपल्या दररोजच्या डेली लाईफमध्ये दैनंदिन जीवनामध्ये सर्वच आपण अनुभवतो, जीवन जगताना त्याची लाईव्हमध्ये जीवन जगतो, तर अशा प्रकरणांचा समावेश केलेला आहे। हेरिडिटी अँड इव्हॅल्युएशन अनुवंशिकता उत्क्रांती 3 गुण 5 मार्क ऑप्शन सहित आहे। लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट फर्स्ट सजीवांची जीवन प्रक्रिया भाग 1 4 गुण आणि 6 ऑप्शन सहित असणार आहेत। लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2 सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 5 गुण 7 ऑप्शन सहित असणार आहेत। इन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट पर्यावरणीय व्यवस्थापन 5 गुणांचा प्रश्न असणार आहेत ऑप्शन सहित 7। टुवर्ड्स ग्रीन एनर्जी हरित ऊर्जेच्या दिशेने 4 मार्क असणारे 6 गुणांचा प्रश्न ऑप्शन सहित असेल। ॲनिमल क्लासिफिकेशन प्राण्यांचे वर्गीकरण 4 गुण आणि 6 ऑप्शन सहित असणारे। इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी ओळख सूक्ष्मजीवशास्त्रांची 4 आणि 6 गुण ऑप्शन सहित। सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी पेशी विज्ञान आणि जैवतंत्रज्ञान 4 गुण ऑप्शन सहित 6। सोशल हेल्थ सामाजिक आरोग्य 4 मार्कांचे आणि प्रश्न ऑप्शन सहित 6। डिझास्टर मॅनेजमेंट आपत्ती व्यवस्थापन 3 गुण आणि 5 ऑप्शन सहित असे 40 गुणांचे प्रश्न विचारले जातील, 60 मार्क ऑप्शन सहित असतील। तर ह्याच्यावरचा प्रश्नपत्रिकेचा आराखडा भाग 1 मध्ये जसा आराखडा आहे तशाच टाईपचा सर्व आराखडा आहे की पहिला प्रश्न 5 गुण, ब मध्ये 5 गुण, क्वेश्चन नंबर 2 त्याच्यामध्ये 4 गुण आणि क्वेश्चन नंबर 2B 6 गुण, क्वेश्चन नंबर 3 15 अँड क्वेश्चन नंबर 4 5 अशा प्रकारे 40 गुणांच्या प्रश्नपत्रिकेचा आराखडा असा असणार आहे। आता प्रश्नपत्रिकेचं स्वरूप पहिल्या भागाचं जसं होतं त्याच टाईपचं सर्व प्रश्न सर्व म्हणजे सूचना ज्या आहेत इन्स्ट्रक्शन ज्या आहेत त्या इन्स्ट्रक्शन आपल्याला आहेत। इथं सुद्धा त्याच सूचना आपल्याला दिलेल्या आहेत। आता इथं फक्त प्रश्न जीवशास्त्रावर कोणते आणि पर्यावरणशास्त्रावर कोणते प्रश्न विचारले जाणार आहेत ह्याचा वापर केलेला आहे की आता प्रश्न 1 गुणांचे 5 पाठ्यपुस्तकावर आधारित, 1 गुणांचे 5 प्रश्न रिकाम्या जागा भरा प्रकार वगळून 5 मार्कांचे, 2 गुणांचे प्रश्न यातमध्ये जीवशास्त्रावर 1 आणि पर्यावरणशास्त्रावर आधारित 1, 2 गुणांचे 5 प्रश्न कोणतेही 3 प्रश्न सोडवणे किमान 2 जीवशास्त्र आणि 2 पर्यावरणशास्त्राच्या घटकावर आधारित 6 गुण आणि 10 मार्कांचे ऑप्शन सहित असणार आहेत। प्रश्न क्रमांक 3
3 गुणांचे 8 प्रश्न, कोणतेही 5 प्रश्न सोडवणे, 4 जीवशास्त्र, 4 पर्यावरणशास्त्र संबंधित घटकावर आधारित 15 गुणांचे आणि 24 ऑप्शन्स येत असतील. 5 गुणांचे 2 प्रश्नांपैकी 1 प्रश्न सोडवणे, जीवशास्त्रावर 1 आणि पर्यावरणशास्त्रावरच्या संबंधित घटकावर आधारित अशा प्रकारे 4 प्रश्नपत्रिकेत असतील. भाग 1 प्रमाणे 40 गुण आणि ऑप्शनसहित 60 गुण असणार आहेत. हेच इंग्रजीमध्ये आहे की आता स्ट्रक्चर ॲक्टिव्हिटी सीट नेमकं कसं असेल ह्याच्यामध्ये पार्ट 1 मध्ये आपण पाहिलं आणि 2 मध्ये सारखाच आहे. तर आता ॲक्टिव्हिटीमध्ये नेमकं पेपर सोडवताना आपल्याला वेगवेगळे जे घटक आहेत ते कशा पद्धतीने आपल्याला दिलेले आहेत ते आपण पाहू. प्रश्नपत्रिकेचा जो स्वरूप आहे ते स्वरूप भाग 1 प्रमाणेच आहे. फक्त प्रश्न जीवशास्त्रावरचे बायोलॉजी अँड EVS, तर EVS मध्ये पर्यावरणशास्त्रातले कोणते प्रश्न कुठं विचारले जातील त्याच्याबद्दल या ठिकाणी नमूद केलेलं आहे. आता प्रश्न पहिल्यामध्ये म्हणजे बी मध्ये कुठले प्रश्न विचारले जाणार आहेत त्याच्यावर आपण बोलूया. फाइंड द ऑड मॅन आउट. दिस टाइप कॅन इन्क्लूड 4 to 5 components so that student can be choose odd one out after some rational thinking. It can also be in the form of the picture. म्हणजे याच्यामध्ये वेगळा घटक ओळखा अशा टाईपचे प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहेत. कोरिलेटेड क्वेश्चन, सहसंबंधाचे प्रश्न. The question should be on the same scientific concept. To determine the correlation there should be no ambiguity. जर एकमेकांच्या संबंधातले शब्द विचारले जातील त्यांचा सहसंबंध ओळखायचा आहे आणि त्याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. आता मॅच द कॉलम, मेक द पेअर, जोड्या जुळवा. 4 to 5 वर्ड्स आर गिवन टू ग्रुप्स. म्हणजे 4 ते 5 शब्द 2 ग्रुपमध्ये विचारू शकतात. टू मॅच 4 अल्टरनेटिव्स मे बी गिवन अँड 2 components to alternatives should be. Similarities closely related to that student will have think logically to reach to correct answer. म्हणजे विद्यार्थ्याला ह्या ठिकाणी थिंकिंग करायला जवळचे पर्याय त्या ठिकाणी दिले जातील आणि ते सारखे वाटणारे असतील. त्या ठिकाणी लॉजिकली विचार करायचा आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर जुळवायचं आहे. आता ट्रू अँड फॉल्स, चूक की बरोबर. राईट इफ द गिवन स्टेटमेंट इन ट्रू ऑर फॉल्स. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला जास्त लिखाणकाम करायचं नाही. प्रश्न वाचल्यानंतर तो समजून घ्यायचा आहे आणि त्याचं उत्तर फक्त ट्रू ऑर फॉल्स म्हणजे चूक की बरोबर एवढंच नोंदवायचं आहे. गिव द नेम्स, मोलिक्युलर फॉर्म्युला. आता ह्या ठिकाणी आपल्याला रासायनिक संज्ञा असतील, रेणुसूत्रे असतील, त्यांची फक्त नावं लिहायचेत. दिस टाईप क्वेश्चन कॅन बी इन्क्लूड द फिगर टू नेम. एखाद्या वेळेस आकृतीला नाव द्या, फ्लोचार्टमधल्या ब्लँक सोडलेले चौकोन भरा, असे सुद्धा प्रश्न विचारले जातील. आता क्वेश्चन नंबर 2 to 4 कॅन बी मेनली ऑप्शन बेस्ड. आता 2 ते 4 मध्ये क्वेश्चन जे विचारले जाणार आहेत, कारण पहिल्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला ऑप्शन नाही, सर्व प्रश्न कंपल्सरीत, पण 2 ते 4 मध्ये ऑप्शन असणार आहेत. अँड थ्रॉट प्रोव्होकिंग क्वेश्चन, द क्वेश्चन पेपर्स setter is accepted add and include following type of question that bring about the diversity and the activity seat. काय प्रश्नपत्रिका तयार करताना पेपर सेटरला सूचना आहेत की त्याने काही ॲक्टिव्हिटी सीट त्याच्यामध्ये द्याव्यात. क्वेश्चन नंबर 1 5 मल्टिपल चॉईस क्वेश्चन टेक्स्टबुक बेस्ड ओनली. आता क्वेश्चन नंबर 1B 5 क्वेश्चन 1 मार्क. क्वेश्चन शुड बी नॉट बी सेम टाईप अँड नो फिल द ब्लँक्स क्वेश्चन. म्हणजे तो रिकाम्या जागा भरा अशा टाईपचा क्वेश्चन नसणार आहे. क्वेश्चन ऑफ एनी 5 टाईप्स गिवन बिलो सॅम्पल कॅन बी चूजन. आता इथं एक उत्तर म्हणजे आपल्याला मगाशी बोललो त्याप्रमाणे नो फिल इन द ब्लँक्स क्वेश्चन नंबर बी म्हणजे रिकाम्या जागा हा प्रश्न नसणार आहे, त्याच्यामुळं त्याला हायलाईट केलेलं आहे. तर क्वेश्चन नंबर 2A मध्ये 3 क्वेश्चन्स ऑफ 2 मार्क्स इच, अटेम्प्ट एनी 2 4 मार्क्स सायंटिफिक रिझन क्वेश्चन. And question number 2B 5 question 2 marks attempt 3 6 marks. This question can be included following type. ह्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. सॉल्व न्यूमरिकल म्हणजे प्रॉब्लेम्स दॅट डिफरंट बट बेस्ड ऑन द गिवन लेसन शुड बी आस्क. आपण जे प्रकरण अभ्यासलेले आहे त्या प्रश्नावर आधारितच प्रश्न म्हणजे उदाहरणांचा प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो.
दुसरा बी टाईप म्हणजे याच्यामध्ये अजून काय विचारलं जाऊ शकतं, लॉज नियम, डिफाईन या ठिकाणी एखादा नियम आपल्याला डिफाईन करायला विचारलं जाईल, प्रिन्सिपल्स तत्व, एक्सप्लेन विथ एक्झाम्पल उदाहरणासह त्या ठिकाणी म्हणजे एखादी तत्व आपल्याला म्हणजे विस्तारित स्वरूपात मांडणी करायची, शॉर्ट नोट्स राईट थोडक्यात उत्तर लिहा, नोट बेस्ड अँड द कन्सेप्ट अंडरस्टूड फ्रॉम द फिगर और पिक्चर्स या ठिकाणी काही तुम्हाला आकृत्या दिल्या जातील, काही चित्र दिली जातील, त्या चित्रावर आधारित काही प्रश्न विचारले जातील, त्या प्रश्नांची उत्तरं लिहायची. केमिकल रिॲक्शन विथ द इक्वेशन, दिस क्वेश्चन कॅन टू बी नेम ए केमिकल रिॲक्शन और गिव द इनकम्प्लीट. काही केमिकल रिॲक्शन तिथं अर्ध्या दिल्या जातील, त्यात रिकाम्या जागा सोडल्या जातील. अनबॅलन्स्ड काही ठिकाणी बॅलन्स नसतील, त्या बॅलन्स करायच्या आहेत. रिॲक्शन सो दॅट द स्टुडंट कॅन कम्प्लीट विद्यार्थ्यांनी ते पूर्ण करायच्या आहेत. बॅलन्स अँड द केमिकल रिॲक्शन आणि त्या रिॲक्शन अनबॅलन्स असतील तर त्या बॅलन्स करायच्या आहेत. अशा टाईपचे क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला विचारले जाणार आहेत. ई मध्ये त्याच्यातला अजून कंप्लीट द फ्लोचार्ट, एखादा चौकटी सोडलेला फ्लोचार्ट दिला जाईल आणि त्याच्यात काही भरलेले असतील आणि काही रिकाम्या सोडल्या जातील. गिव ॲन इनकम्प्लीट फ्लोचार्ट विथ 4-5 ब्लँक पेसेस. गिव डिफरन्स बिटवीन a minimum of 4 differences should be pointed out between two components. These points should be independent. म्हणजे आपल्याला डिफरन्सचे आपल्याला इथं किमान 4 मुद्दे लिहिणं अपेक्षित आहेत आणि ते मुद्दे लिहिताना आपल्याला मुद्द्यानुसार म्हणजे तिथं उत्तर अपेक्षित आहे. राईट प्रॉपर्टीज अँड कॅरेक्टरिस्टिक, यूज ॲडव्हान्टेजेस अँड इफेक्ट्स म्हणजे आपल्याला या ठिकाणी काही त्याची वैशिष्ट्ये, त्याचे परिणाम, उपयोग, त्याचे म्हणजे काय परिणाम घडतात हे आपल्याला 4 वाक्यांमध्ये उत्तर अपेक्षित आहे. जास्त लिहिण्याची गरज नाही. व्यवस्थित मुद्दे टाकून एकाखाली 1 2 3 4 आकडे लिहिले की आपल्याला ह्याचे मार्क्स फुल मिळणार आहेत. गिव एक्झाम्पल इन नेसेसरी टू 4 एक्झाम्पल बेस्ड ऑन द कन्सेप्ट म्हणजे संबोधावर आधारित संकल्पना स्पष्ट करण्यासाठी या प्रोसेस आपल्याला कंपोनंटमध्ये विचारले जातील. द स्टुडंट इज फ्री टू गिव एक्झाम्पल फ्रॉम डे टू लाईफ. ह्याच्यामध्ये विद्यार्थ्याने त्याच्या दररोजच्या दैनंदिन जीवनातली एक्झाम्पल देणं अपेक्षित आहे. क्वेश्चन नंबर 2 आपण संपवलेला आहे. क्वेश्चन नंबर 3 8 क्वेश्चन हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यामध्ये 15 गुण आपल्याला मिळणार आहेत. 3 मार्कांना प्रत्येक आहे. याच्यामध्ये 5 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. गिव एक्सप्लेनेशन यूजिंग द गिवन स्टेटमेंट, आस्क टू फाइंड आउट द कन्सेप्ट बेस्ड ऑन ॲटलीस्ट 6 गिवन स्टेटमेंट्स, सजेस्ट रेमेडीज मेजर दिस शुड हॅव द क्वेश्चन्स. म्हणजे इथं आपल्याला काही म्हणजे आपल्याला सूचित करायचे, काही सूचना करायच्या आहेत. आपल्याला दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला त्याचे समस्या आणि त्याचे परिणाम कसे घडतात आणि काय घडेल याच्याच सुधारणा आणि काही समस्या ज्या आहेत त्याच्यावर आपल्याला काही सुधारणा सुचवायच्या आहेत. हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. आपल्याला दररोजच्या जीवनामध्ये येणारे अनुभव आणि त्या समस्या सोडवताना आपण काय उपाययोजना केली हे आपल्याला विचारामध्ये सोमतामध्ये आपल्याला हे स्पष्ट करायचं आहे. एक्सप्लेनेशन ऑफ डायग्रॅम, गिव ॲन अनलेबल्ड डायग्रॅम. तुम्हाला नावं नसलेली आकृती दिली जाईल, त्याच्यावर क्रमांक दिले जातील आणि तिथं क्रमांकानुसार फक्त त्या नावं भरायचे. डायग्रॅम अँड आस्क द स्टुडंट लेबल अँड एक्सप्लेन इट. कंप्लीट द टेबल, एखादा टेबल दिला जाईल, चार्ट दिला जाईल. गिव ॲन इनकम्प्लीट टेबल अँड आस्क स्टुडंट टू कंप्लीट द गिव इन्फॉर्मेशन बेस्ड ऑन इट. म्हणजे एखादा टेबल किंवा चार्ट दिला आहे तो पूर्ण दिलेल्या माहितीनुसार भरायचा आहे. आता पुढचा भाग ह्याच्यामध्ये विचारला जाऊ शकतो की एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल्स म्हणजे उदाहरणाच्या साहाय्याने तुम्हाला दिलेली जी काही गोष्ट आहे, प्रश्न आहे तो सोडवायचा आहे. आस्क एक्झाम्पल प्रोसेस केमिकल रिॲक्शन्स. केमिकल रिॲक्शन सोडवताना ह्या ठिकाणी उदाहरणांचा वापर करून सोडवायचा आहे. सॉल्व न्यूमरिकल प्रॉब्लेम, ह्या ठिकाणी आपल्याला प्रॉब्लेम सोडवताना म्हणजे जे लेखी उदाहरणं आहेत आणि त्याचा उपयोजनात्मक प्रश्न इथं विचारले जातील. सॉल्व न्यूमरिकल फ्रॉम टेक्स्ट बुक
डिफिकल्टी लेवल शुड बी हाय. या ठिकाणी विचारताना त्याची जी हॉट क्वेश्चन आपण म्हणतो तशा टाईपचे क्वेश्चन इथं प्रॉब्लेम सोडवताना विचारले जाऊ शकतात. कंप्लीट द डायग्रॅम, एखादी आकृती अर्धी किंवा कुठंतरी मिस केलेली असेल, म्हणजे थोडीसा भाग पार्ट त्यातला काढून टाकला असेल आणि तो आपल्याला पूर्ण करायला विचारला जाईल. कंप्लीट द डायग्रॅम लाईक इलेक्ट्रिक सर्किट, इलेक्ट्रिक सर्किटमध्ये एखादी की दाखवली जाणार नाही, वायर दाखवली जाणार नाही, एखादा रेजिस्टन्स दाखवला जाणार नाही, तो आपण पूर्ण करायचा. एखादी फूड चेन असेल तर त्या फूड चेनमध्ये सुद्धा तशा टाईपचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्यानंतर आपल्याला पुढं विचारलं जाणार ॲन्सर क्वेश्चन्स बेस्ड ऑन फिगर, राईट द ॲन्सर विथ एक्सप्लेनेशन. आपल्याला एखादी आकृती दिली जाईल आणि त्या आकृतीवर प्रश्न जे विचारले जातील किंवा त्या आकृतीचं विश्लेषण विस्तारित स्वरूपात करायचे. राईट लॉज, थेरीज अँड एक्सप्लेन, म्हणजे काही नियम, काही त्याच्या थेरीज आहेत आणि त्या थेरीज एक्सप्लेन करायच्या आहेत. कंप्लीट द पॅरेग्राफ, एखादा पॅरेग्राफ दिलेला असेल तर गिव द पॅरेग्राफ विथ मिनिमम 6 ब्लँक स्पेसेस. एखादा तुम्हाला परिच्छेद दिला जाईल, त्याच्यामध्ये किमान 6 गाळलेल्या जागा सोडल्या जातील आणि त्याला पर्याय 7 ते 8 पर्याय दिले जातील. त्या 7 ते 8 पर्यायामध्ये 6 बरोबर असतील, 2 बरोबर नसणार आहेत. आपण ते बरोबर व्यवस्थित त्या रिकाम्या जागेवर ते शब्द भरणं अपेक्षित आहे. क्वेश्चन नंबर 4 हा फार महत्त्वाचा आहे. हॉट क्वेश्चन प्रश्न आपल्याला 40 मार्क्स जर मिळवायचे असतील तर ह्या प्रश्नाकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. 2 क्वेश्चन्स ऑफ 5 मार्क्स ईच ॲटम एनी वन. 5 मार्क्स. ड्रॉ अ फिगर अँड गिव द एक्सप्लेनेशन. ड्रॉ द फिगर विथ द अप्रोप्राइट लेबल अँड एक्सप्लेन. एखादी आकृती दिली जाईल आणि त्या आकृतीचं माहिती विस्तार करायचा आहे. आकृती काढायची म्हणजे आणि त्याला लेबल नावासहित म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला आकृतीचं नावं द्यायची. गिव्ह ॲन इनकरेक्ट डायग्रॅम, आस्क द स्टुडंट टू करेक्ट अँड एक्सप्लेन. ह्याच्यामध्ये इनकरेक्ट म्हणजे एखादी आकृती इनकरेक्ट दिलेली असेल आणि ती त्याच्यावर प्रश्न विचारले जातील आणि त्याची एक्सप्लेन करायचे. क्लासिफाय विथ द डिटेल एक्सप्लेनेशन. त्यानंतर रीड द गिवन पॅरेग्राफ अँड ॲन्सर द क्वेश्चन. एखादा परिच्छेद तुम्हाला दिला जाईल आणि त्याच्यावर आधारित किमान अ मिनिमम ऑफ 5 क्वेश्चन शुड बी आस्क. किमान 5 प्रश्न विचारले जातील अँड 5 गुणांसाठी शुड बी हाय ऑर्डर थिंकिंग क्वेश्चन्स. इथं हॉट क्वेश्चन टाईपचे प्रश्न त्या परिच्छेदावर विचारले जातील. परिच्छेदाच्या जशाच्या तशा ओळी आपल्याला लिहायच्या नाहीत. त्या व्यवस्थित आपण थिंकिंग करून विचार करून आपल्या शब्दामध्ये इथं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. कंप्लीट द गिवन इनकम्प्लीट टेबल चार्ट. गिव द एक्सप्लेनेशन इन नेसेसरी 3 to 4 कॉलम्स. 3 ते 4 कॉलमचा चार्ट दिला जाईल आणि त्याच्यावर प्रश्न विचारले जातील किंवा रिकाम्या जागा सोडल्या जातील, तो पूर्ण करायचा आहे. ॲन्सर द क्वेश्चन इन डिटेल. इट कॅन बी ॲक्टिव्हिटी फॉर प्रोव्हाइडिंग लॉज, प्रॉपर्टीज अँड एक्सपेरिमेंट to verify statement. This question should also include a diagram. Make a concept diagram based on any component or technology. म्हणजे ह्या ठिकाणचा जो कन्सेप्ट संबोधावर आधारित एखादा आकृती असेल, आकृतीवर तो म्हणजे आपल्याला तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तो प्रश्न सोडवायचा आहे. कन्सेप्ट मॅप काढायचा. आता डिस्ट्रीब्युशन ऑफ मार्क्स अकॉर्डिंग टू द क्वेश्चन टाईप अँड द एम्स. म्हणजे आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये ध्येयानुसार आणि प्रश्न प्रकारानुसार प्रश्नपत्रिकेचा आराखडा कसा असेल तर प्रश्नांच्या प्रकारानुसार 4 टाईपचे क्वेश्चन आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले जातात. एक ऑब्जेक्टिव्ह म्हणजेच फक्त एका शब्दामध्ये MCQ टाईप प्रश्न असतील, एका शब्दात उत्तरे द्या म्हणजेच हा प्रश्न असणार आहे. व्हेरी शॉर्ट ॲन्सर, फक्त एका वाक्यात उत्तरे द्या, 1 किंवा 2 शब्दात उत्तरे द्या. व्हेरी शॉर्ट ॲन्सर टाईपचा क्वेश्चन असेल. आणि तिसरा हे शॉर्ट ॲन्सर थोडक्यात उत्तरे द्या आणि चौथा लॉंग ॲन्सर. तर आता जो ऑब्जेक्टिव्ह टाईपचा क्वेश्चन आहे तो 10 मार्कांसाठी ऑप्शन नाहीत इथं. म्हणजे प्रश्न क्रमांक 1 आणि ब विचारले जातील म्हणजे त्याच्यासाठी भारांश ठेवलेला आहे 25%.
व्हेरी शॉर्ट क्वेश्चनसाठी क्वेश्चन नंबर 2 मध्ये अशा टाईपचे क्वेश्चन विचारले जाणार आहेत. 10 मार्कांसाठीचे प्रश्न आणि तो ऑप्शन सहित 16 25% भारांश ठेवलेला आहे. शॉर्ट आन्सर क्वेश्चन थोडक्यात उत्तरे द्या 15 म्हणजे क्वेश्चन नंबर 3 पूर्ण 24 गुणांचे ऑप्शन सहित असतील. 37.5% भारांश त्याच्यावर आहे. लॉंग आन्सर म्हणजे थोडक्यात उत्तरे द्या, मोठी उत्तरे द्या 5. इथं क्वेश्चन नंबर 4 हायर ऑर्डर थिंकिंगचा क्वेश्चन इथं विचारला जाऊ शकतो 10 आणि 12.5% भारांश ठेवलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला पैकीच्या पैकी मार्क मिळवायचे असतील तर ह्या क्वेश्चनची तयारी करणं अपेक्षित आहे. त्यामुळं प्रश्न प्रकारानुसार 40 गुणांची प्रश्नपत्रिका ऑप्शन सहित 60. आता ध्येय आपलं काय आहे उद्दिष्टानुसार, तर उद्दिष्टानुसार काय काय उद्दिष्ट अभ्यासक्रमाची ठेवलेली आहेत विज्ञानाच्या मध्ये, तर नॉलेज, अंडरस्टँडिंग आकलन व ॲप्लिकेशन उपयोजन आणि स्किल कौशल्य या 4 घटकांवर विज्ञानाचं पुस्तक आधारित आहे. हे एम्स समोर ठेवून पुस्तकाची रचना तयार केलेली आहे. नॉलेजवर ज्ञानावर आधारित 10 ऑप्शन सहित 15-25% भारांश आहे. आकलनावर आधारित 10 आणि ऑप्शन सहित 15-25% भारांश आहे. म्हणजे सर्वसामान्य विद्यार्थी जो आहे तो विद्यार्थी ह्या 2 प्रश्नांमध्ये आपले गुण अचीव करू शकतो. ॲप्लिकेशन उपयोजनात्मक प्रश्न 16 मार्कांचे आहेत आणि 25 मार्क 40% भारांश आहे. म्हणजे ॲप्लिकेशनला आपल्या विज्ञानामध्ये फार महत्त्व आहे. स्किल कौशल्यावर आधारित 4 मार्क ऑप्शन सहित 6 असे 10% भारांश ठेवलेला आहे. 40 गुण 60 आणि 100% भारांश आहे. प्रश्नपत्रिकेच्या प्रश्न प्रकारानुसार आणि उद्दिष्टानुसार कसे आराखडा आहे विज्ञानच्या प्रश्नपत्रिकेचा तो ह्या चार्टमध्ये नमूद केलेला आहे. आता 9वी आणि 10वीसाठी जे अंतर्गत 20 गुण आहेत त्या अंतर्गत 20 गुणांची रचना, त्याच्यामध्ये इंटरनल असेसमेंट आपल्याला काय पूर्ण करायचे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला प्रकल्प एक करायचा आहे आणि त्या प्रकल्पाचं मूल्यमापन आणि प्रकल्प कधी करायचा आहे, तर इव्हॅल्युएशन फॉर फर्स्ट टर्म पहिल्या सत्रामध्ये आपल्याला दिलेल्या प्रकल्पाचा उपक्रमाचा पहिला भाग पूर्ण करायचा आहे. त्याच्यामध्ये एकूण त्या उपक्रमाचे 4 टप्पे केलेले आहेत. त्यातला पहिला टप्पा आहे टॉपिक ऑफ द प्रोजेक्ट, म्हणजे तुम्ही जो प्रकल्प करणार आहात त्या प्रकल्पाची निवड करायची. त्याचा जी समस्या असेल त्या समस्येचं टॉपिक निवडायचं आहे. त्याच्यासाठी निवडलेल्या टॉपिकची शिक्षकांकडं नाव द्यायचं, यादी करायची आणि त्यापैकी निवड करायची, चर्चा करून त्यासाठी 1 गुण आहे. प्रिपरेशन अँड प्लॅनिंग, तुम्ही काय करणार आहे त्याचा आराखडा कसा मांडणार आहे त्याच्यासाठीचा 1 गुण आहे. त्यानंतर इव्हॅल्युएशन फॉर सेकंड टर्म, आता पहिल्या टर्ममध्ये बस एवढंच काम करायचं. त्यासाठी तुम्हाला पहिल्या सामायमध्ये 9वीला पण 2 मार्क मिळतील, 10वीच्या परीक्षेला 2 मार्क, पण 10वीचं मूल्यमापन वर्षाच्या शेवटी होणार आहे. इव्हॅल्युएशन फॉर सेकंड टर्म, इम्प्लिमेंटेशन्स 1 मार्क आणि कंप्लेशन ऑफ प्रोजेक्ट, पूर्ण प्रोजेक्ट केला की 1 मार्क मिळणार आहे. अशी 4 मार्कांची जी विभागणी आहे ती विभागणी आपल्याला ह्याचे म्हणजे भाग 1साठी 2 गुण असणार आहेत, भाग 2साठी 2 गुण असणार आहेत. भाग 1चा 1 प्रकल्प पूर्ण करायचा आहे, भाग 2चा 1 प्रकल्प पूर्ण करायचा आहे. असे 2 प्रकल्प आपल्याला पूर्ण करायचे आहेत. आता 9वी आणि 10वीसाठी टेक्नॉलॉजीमध्ये इंटरनल असेसमेंटचे जे गुण आहेत ते मी आत्ता बोललो तुम्हाला पहिल्या सत्रात. आता 9वीचा आणि 10वीचा जरी विचार केला तरी हा मूल्यमापनाचा आराखडा थोडासा 10वीसाठी वर्षाच्या शेवटी आपण मूल्यमापनासाठी गृहीत धरायचा आणि 9वीसाठी दोन्ही सेमिस्टरला दोन्ही सत्रामध्ये तो गृहीत धरायचा. पेपर पहिला मध्ये 6 मार्कांचे 1 प्रॅक्टिकल आणि पेपर 2 साठी 6 मार्काचे 1 प्रॅक्टिकल. जर्नल म्हणजे जी प्रयोगवही तुमची करता पूर्ण त्यासाठी 4 गुण आहेत. त्याच्यातली विभागणी भाग 1 साठी 2 गुण, भाग 2 साठी 2 गुण. आता प्रोजेक्ट 4 मार्काला पेपर 1 आणि 2. प्रोजेक्ट टॉपिक टू गिवन प्रिपरेशन अँड प्लॅनिंग ऑल्सो बी डन फर्स्ट सेमिस्टर. पहिल्या सेमिस्टरला मी आत्ता मी केल्याप्रमाणे ती टॉपिक पहिल्यांदा तो निवडायचा आहे आणि त्याचे प्लॅनिंग करायचं आहे, त्यासाठी 2 गुण आहे. दुसऱ्या सहामाहीमध्ये आपल्याला एक्सपेरिमेंट 12 मार्कांचे, भाग 1ला 6, भाग 2ला 6. जर्नल 4 गुण
आणि भाग 1चे 2, भाग 2चे 2 आणि प्रोजेक्ट 4 गुण, भाग 1ला 2 गुण आणि भाग 2ला 2. रायटिंग अँड कम्प्लीट राईट द प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन अँड कलेक्शन ऑफ प्रोजेक्ट इन द सेकंड सेमिस्टर. अशा प्रकारे इंटरनलचे जे 20 गुण आहेत ते 20 गुणांची विभागणी अशी आहे. 10वीला इंटरनल ह्या एक्झामसाठी 12 गुणांच्या परीक्षेसाठी बोर्डाने बाहेरचे एक्सटर्नल त्या ठिकाणी